हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी इथे लहान बाळांसाठी लवकर होणारी इझिली रेसिपी करत आहे. तर मी इथे मूग डाळ आणि तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ धुवून त्याला सुकून घ्यायचं आणि मग मी इथे कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये मी आता हे भाजून घेणार. फास्ट गॅसवर मी भाजून घेणार आहे. थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं त्याला. ह्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो, पण त्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं. थोडं फास्ट गॅसवर भाजायचं, मग त्याला स्लो गॅसवर भाजून घ्यायचं. चांगल्या प्रकारे भाजायचं लालसर होईपर्यंत. बघू शकता अशा प्रकारे भाजून डाळ आणि घ्यायचं. तांदूळ चांगल्या प्रकारे भाजले पाहिजे, म्हणून त्याला स्लो गॅसवर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं. डाळ आणि तांदूळ मी चांगल्या प्रकारे भाजून घेतलेलं आहे. मी आता इथे एका मोठ्या प्लेटमध्ये ते मी टाकून घेणार आहे. हे गरम असतं, त्याच्यामुळे डाळ आणि तांदूळ हे थोडं थंड होऊ द्यायचं. ते गरम असतं त्याच्यामुळे. आता त्याच कढईमध्ये थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम भाजून घेणार आहे. तूप वापरता असेच भाजून घ्यायचे थोडेसे स्लो गॅसवर. इथे सर्व मिश्रण मी थंड व्हायला ठेवलेलं आहे मोठ्या परातीमध्ये. हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि बारीक करून घेणार आहे. पूर्ण बारीक करायचं, पावडर टाईप करायचं. बघू शकता अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं. अशा प्रकारे बारीक केलेलं आहे. तुम्ही अशा प्रकारे बारीक करा, पावडर टाईप करा. आता मी इथे पातेल्यामध्ये 2 चम्मच ते पावडर टाकणार आहे. मग मी इथे 2 ग्लास पाणी ॲड करणार आहे. त्या पावडरमध्ये 2 ग्लास पाणी ॲड करायचं, कारण की चांगलं शिजलं पाहिजे ते पावडर. मी इथे आता चम्मचने थोडंसं परतून घेणार आहे, कारण की गॅसवर ठेवल्यावर त्याच्यामध्ये गाठी होऊ नये, म्हणून खालीच मी पहिला थोडंसं परतून घेणार आहे. अशा प्रकारे गॅसवरच ठेवायचं शक्यतो, नाहीतर त्याच्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे त्याला स्लो गॅसवरच ठेवायचं. मग त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं. मीठ ॲड करून थोडं चम्मचने परतून घ्यायचं आणि मग त्याला स्लो गॅसवर ठेवून द्यायचं. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा घरी.